समितीचे ज्येष्ठ नेते दडपशाहीनंतरही पुन्हा एकदा मराठी भाषिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले। आज 70 वर्षानंतर देखील जे तरुण आहेत त्या तरुणांना आज म्हणजे सीमाप्रश्नाची पूर्ण जाणीव झालेली आहे। कारण याचं कारण हे गेले जे 8-15 दिवस कॉर्पोरेशननं आमच्या बोर्डावरनं किंवा इंग्रजी बोर्डावरनं जे रंग वगैरे पासला आहे त्यामुळे हे आमचे तरुण आज चेतून उठलेले आहेत। परिस्थिती अशी आहे त्यांना जर वाटत असेल की मराठी तरुण गप्प आहेत म्हणून तर ते चुकीचं आहे। जर मराठी तरुण एकदा जर उठला तर सांगतो याची 93ची पुनरावृत्ती होईल 1973च्या याची। तेव्हा त्या लोकांनी देखील आणि इथल्या अधिकाऱ्यांनी देखील सामंजस्यपणे ही भूमिका घेऊन आमच्या तरुणांची मनं दुखवू नयेत आणि त्याच्यातनं काय वाईट बरं झालं मोठा प्रश्न निर्माण होईल। आणि आता प्रश्न 2004 पासून सुप्रीम कोर्टात आहे। आता 21 तारखेला तारीख आहे। जो निकाल लागेल तो महाराष्ट्र आणि कर्नाटक दोघांनी मान्य केला पाहिजे। अशा वेळी याला जोडून दुसरा प्रश्न विचारतो। जिल्हाधिकाऱ्यांनी काल महाराष्ट्र नेत्यांना बंदी घातली, त्याचबरोबरने काय दिनालाही परमिशन दिलं नाही, काय सांगा? हे बघा त्यांनी बंदी घातली। आज जवळजवळ 17-18पर्यंत त्यांनी दरवेळी आम्हाला काही कंडिशन घालून परमिशन देत होते की नुकसान भरपाई, बस फोडले, दुकानं फोडले, याची नुकसान भरपाई तुम्ही भरावी लागेल, या कंडिशनवर परमिशन देत होते। ते आम्ही पाळलेलं आहे। पण जाणून बुजून त्यांनी आम्हाला यावेळी परमिशन दिलं नाही तरी एकही कार्यकर्ता किंवा सामान्य जनता जराही डगमगली नाही। एवढ्या मोठ्या प्रमाणात जे काय लोक जे काय पैसे देऊन किंवा काय भाडे देऊन आणलेले नाही त्यांच्या भावना आहे त्या लोकांच्या। यामुळे ह्या एवढ्या जरी पुढे आणि आमच्यावर केसेस जरी घातल्या, आज आमच्या 20-22 केसेस आहेत, काही कार्यकर्त्यांच्यावर 10 घटनेची पायमल्ली आहे का? संपूर्ण घटनेची पायमळी आहे। आणि ही पायमळी जी घटनेची आहे ही केंद्र सरकारला खरं वास्तविक महाराष्ट्र सरकारनं नजरेला आणून देणं महत्त्वाचं होतं। पण ते महाराष्ट्र सरकार आज तक आहेत या भूमिकेत आपली भूमिका वटवली नाही। पूर्वीच्या काळात काय होतं, महाराष्ट्र सरकार केंद्रावर दबाव आणत होतं। पण हे 17 जानेवारी 1 नोव्हेंबर किंवा आमचे मेळावे किंवा सीमा परिषदा याच्या आधी झाल्या त्या यशस्वीरित्या होत होत्या। पण महाराष्ट्राचा नाकर्तेपणामुळे आज ही परिस्थिती आमची निर्माण झाली आहे। तरी देखील बेळगावचे सामान्य कार्यकर्ते जनता अजूनही एकांकी लढायला तयार आहे, हे आजचं दर्शन आहे। एकंदरच मरगाळे सरांनी सांगितलं की आजचं जर ही जी गर्दी बघितली तर अजूनही आमचा लढा जिवंत आहे आणि आम्ही हा लढा असाच लढू असं सांगितलेलं आहे। कॅमेरा पर्सन निलेश मोरे सर, विजय निंबाळकर।